मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. छत्रपती शिवाजीनगर येथील LD पाटील अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न. छत्रपती शिवाजीनगर येथील LD पाटील अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला. संस्थेच्या संस्थापिका ज्योती दिनकर पाटील कटाळे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नगरसेवक तथा नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्री दिनकरअण्णा पाटील, माजी नगरसेविका सौ लताताई दिनकर पाटील, प्रख्यात डॉक्टर सुरेशील मते, आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विजया मते, नगरसेवक श्री अमोल पाटील, नगरसेविका सौ संगीता घोटेकर, सौ भारती धिवरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला. आता महिलांनी खरं स्वतःचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे. खरं तर एक महिला आहे ना, मी नेहमी सांगतो, एखादा पुरुष असला ना, 10 जरी पुरुष असले पण ती महिला डेअरिंग करत नाही. तिने एकदा फक्त एकच शर्मा दिली, असा पदर खोचायचा आणि एवढंच म्हणायचं, थांब तुझ्याकडे पाहते. तुम्ही बघा, जर 10 जण नाही पळाले तर मला बोलायचं. तिला दिनकर पाटील असं तरी पळून जाईल. तुम्ही बघा, लता पाटील मला दम दिला की मी गप राहून घेतो. महिलांनी एकदम स्वतः भक्कम झालं पाहिजे. म्हणून महिलेशी मी मनापासून सांगतो, देवाला स्मरून सांगतो, जेवढं काम महिला करते बघा, सकाळी उठते ती माता, ती स्वतःच आवडते, 9 महिने पोटात राहतो, परत ते झाल्यावर त्याला मोठं होईपर्यंत सांभाळायचं कोण करतो? मी नेहमी पुरुष असतो ना, मी माझ्याहून सांगतो. समजा ते लहान बाळ घेतलं घडीवर, असं 2 मिनिटं पुरुष म्हणतो, ओके ओके ओके, लय भारी लय भारी, थोड्या टायमावर लगेच दारी यायला घे, मी चाललो. म्हणून महिला ही महिला ताकदवार काम करण्यात प्रत्येक गोष्टीत. म्हणून महिला जागतिक दिन फक्त हा साजरा कागदावर नाही राहिला पाहिजे. प्रत्येक राज्यकर्त्याने, पुढाऱ्याने 3 लाख खूप संरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्या प्रती काम केलं पाहिजे, त्यांच्या प्रती मनामध्ये आदर ठेवला पाहिजे. प्रत्येक कार्यक्रम ती अटेंड करते, मुलांवर सगळ्यांवर संस्कार घडवते. या शाळेत जो मुलगा मुलगी शिक्षण घेईल तो प्रत्येक विषयात यशस्वी राहील. धन्यवाद. मला व माझ्या भावंडांना आमच्या आईचा खूप अभिमान वाटतो. तिने आम्हाला नेहमी कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिलेली आहे. तिच्या मार्गदर्शनामुळे आणि आशीर्वादामुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. एक शाळेची संचालिका आणि शिक्षिका म्हणून मला नेहमीच असं वाटतं, स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब आणि समाज शिक्षित होतो. समाजासाठी काम करताना एक वेगळंच समाधान मिळतं. जेव्हा आपण कोणाच्या आयुष्यात थोडासा बदल घडवतो, कोणाला शिक्षणाची संधी देतो, कोणाला मदतीचा हात देतो, तेव्हा मिळणारा आनंद कोणत्याही वस्तूंपेक्षा कमी नसतो. मला असं वाटतं की महिलांना फार मोठ्या भेटवस्तूंची किंवा ऐश्वर्याची अपेक्षा कधीच नसते. तिला फक्त समाजाकडून आदर, ओळख आणि तिच्या कामाची दखल हवी असते. ती दिवस रात्र कुटुंबासाठी, समाजासाठी काम करत असते आणि जेव्हा तिच्या कष्टांची कदर केली जाते तेव्हा तिला फार आनंद होतो. आपल्या इतिहासातही अनेक महान महिलांनी समाजाला दिशा दिलेली आहे. सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष केला, तर जिजामाता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना महान संस्कार दिले. त्यांच्या प्रेरणेमुळेच आज आपण महिलांना प्रगतीचं बळ मिळतं आणि आपण इथे अभिमानाने बोलतो. आज इथे उपस्थित सर्व महिलांना मी एकच सांगू इच्छिते, आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि नेहमी आनंद राहा.
आपल्या आनंदाची दोरी दुसऱ्यांच्या हातात कधीच देऊ नका. आज आपल्या सोबत विविध क्षेत्रातून अनेक महिला उपस्थित आहेत. त्या सर्व महिलांना माझा मनापासून मानाचा मुजरा मी म्हणेन. आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताने मी येथे उपस्थित सर्व महिलांना व माझ्या सर्व शिक्षिकांना त्यांचं खूप खूप मी अभिनंदन करते. आणि मला इथे बोलताना थोडं इमोशनली वाटतंय की आज आपण इथे आहोत. अण्णांनी सांगितलं की काल 16,000 महिला इथे गायब झालेल्या आहेत आणि 2 आणि 3 वर्षाच्या मुलींवर जर अत्याचार होत असेल तर आपण खरंच सुरक्षित आहोत का? आणि जर सुरक्षित नसेल तर आपण महिलांनी एकत्रित येऊन आपल्यासाठी काय करायला पाहिजे, हा विचार आपण महिलांनीच आपल्यासाठी केला पाहिजे. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.